पावसामध्ये मंदिर मागे बघा कसा दिसतो डोंगर. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सातारा एक्सप्लोअर करतानाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. नवीन व्हिडिओची सुरुवात करतोय. आत्ता मी आहे अजिंक्यतारा किल्ल्याच्या पार्किंगमध्ये. मागे तुम्ही बघताय हा अजिंक्यतारा किल्ल्याचा प्रवेशद्वार आहे, महाद्वार. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण अजिंक्यतारा किल्ला बघितला. बराच मोठा किल्ला आहे, 1-1.5 तास लागतो आपल्याला फिरून बघायला. तर मागच्या व्हिडिओत आपण अजिंक्यतारा किल्ला बघितला. आता पुढचा स्टॉप आहे आपला साताऱ्यामधला सज्जनगड. तर आता अजिंक्यताराहून सज्जनगडला जायला जवळजवळ 40 मिनटं, 37 मिनटं किंवा 40 मिनटं लागतील. मग आपण पकडूया की थोडं, आता मी वाजलेत 10:30. तर थोडं जाताना सकाळी काही खाल्लं नाही, तर मी म्हणतो येताना काही खाल्लं नाही सकाळी. थोडा नाश्ता करूया कुठेतरी चांगल्या ठिकाणी बघून, काहीतरी सिंपल नाश्ता करूया आणि अर्ध्या तासात पाऊण तासात आपण तसं पण सज्जनगडावरती पोहोचतो आहे. आता थोडी गर्दी असेल कारण पाऊस बारीक सुरू आहे आणि सातारकरांसाठी सज्जनगड, अजिंक्यतारा हे बरेच म्हणजे पावसात फिरण्यासारखे ठिकाण, तर बरीच गर्दी असणार आहे वरती. तर बघूया आपण. जसं मला वाटतं की आता थोडासा पाऊस उघडेल असं वाटतं, ऊन पडायला लागलं आहे. बट बघूया पुढे कसा दिवस जातो तसं आपण पुढे बघूया, ठरवूया. तर इथून आपल्याला आता निघायचं आहे आणि थोडा पहिला नाश्ता करायचा आहे आणि मग आपण निघणार आहे सज्जनगडला. चला, नवीन व्हिडिओची सुरुवात करतो आहे साताऱ्यामधून. तर आपल्याला सज्जनगडला दाखवतं आहे बरोबर 37 मिनटं, 11:15, 11:18ला आपण पोचेल. तर थोडंसं मध्ये ब्रेक पण घेईल, तर मग 1 तास पकडूया आपण. 1 तासामध्ये आपण सज्जनगडला पोचायचा ट्राय करूया. आता वाजलेत 11:45च्या आसपास. बघूया किती वेळ लागतो आणि पुढे काय काय घडते तुम्हाला दाखवतच जाईल. चला निघूया. गडावरनं आपण खाली उतरतोय. तर कुठल्या तरी स्कूलची सहल आली आहे, तर ते वरती मला वाटतं झाडं घेऊन वगैरे चालले, तर लावायला वगैरे निघाले असतील. मस्त सकाळचं वातावरण आहे. तर बरं झालं आपण गर्दीच्या आधी अजिंक्यतारा बघून घेतला. चला आता पुढे घाट हा छोटासा आहे, उतरून खाली निघूया सिटीमध्ये आणि मग आपण पुढे लागूया सज्जनगडच्या रोडला. मस्त परिसर आहे. किल्ल्याला जायचा पण रोड एवढा सुंदर केला आहे, खराब नाही आहे. पूर्ण कॉन्क्रीटचा रोड केला आहे वरती पार्किंगपर्यंत. मस्त. सकाळी सकाळी खूप लोक होते इकडे फिरायला आलेले, मॉर्निंग वॉकला वगैरे. आणि खूप छान मेंटेन केलं आहे सातारकरांनी अजिंक्यतारा किल्ल्याला. आपण आले आत्ता या बोगद्याजवळ. बोगद्यातून राईट घेतला की आपण जातोय सज्जनगडाकडे. तर इथून आता आपल्याला घ्यायचं आहे राईट टर्न. मगाशी अजिंक्यतारा किल्ल्यावरती होतो, एवढा भयानक पाऊस पडत होता तिथे आणि आता ऊन पडलंय. तर खाली उतरून आलो तर खाली सातारा तेवढा पाऊस नव्हता, वरतीच पाऊस होता. अजिंक्यतारा किल्ल्यावरती जास्त पाऊस पडला मगाशी. आणि आता सज्जनगडला रोडला लागलोय, तर इकडे आता ऊन पडलंय. थोडं पाणी बॉटल एक घेतली, पाणी नव्हतं माझ्याकडे आणि पाऊस होता त्यामुळे पाण्याची गरज लागली नाही. बट वरती पाणी नाही आहे, वरती जाताना पाणी बॉटल घेतलेली कधीही चांगली. पावसाळा आहे त्यामुळे मला एवढी ताण लागली नाही. खाली आल्यावर मग तर घेतली मी. तर आपण निघालो सज्जनगडकडे. 15-20 मिनटं लागतील. कुठेतरी अजून नाश्त्यासाठी थांबायचं आहे, पण मला काही स्पॉट दिसला नाही नाश्ता करायसाठी. बघूया कुठे थांबायचं, पुढे बघूया. आता मस्त ऊन पडले आणि समोर दिसतोय तुम्हाला तो सज्जनगड. ऊन पाऊस असं सुरू आहे.
तर मगाशी ऊन पडलेलं, आता 5च मिनिटात लगेच पाऊस सुरू झाला. वरती तुम्हाला दिसतोय तो सज्जनगड आहे पुढे. आणि बघा, आणि मोठा पाऊस सुरू परत झालेला आहे. ते म्हणतात ना, कुठे पाऊस नसला तरी साताऱ्यात पाऊस तुम्हाला भेटणारच. ते बरोबरच आहे. सज्जनगडला जायचा रोड एवढा सुंदर आहे, मस्त बारीक पाऊस पडतो आणि सगळीकडे हिरवीगार झाडी आणि रोडची कंडिशन चांगली आहे, त्यामुळं त्रास होत नाही. एकदम मस्त मध्ये आपण गडाच्या वरतीपर्यंत पोहोचतोय. मस्त रोड आहे, झाडातून जातोय आणि आपण हळूहळू वरती चाललोय. 5च मिनिटात आपण पोहोचेल. 2 किलोमीटर राहिले. वरती जायला भरपूर मस्त रोड आहे. साडे 11 वाजले, पोहोचलो आपण सज्जनगडावरती. थोडं पार्किंग फुल आहे, ते गर्दी आहे. थोडं पार्किंग करतो आणि मग आपण गडावरती जाऊया आणि दर्शन घेऊया. समर्थ रामदास स्वामींचं समाधी मंदिर आहे सज्जनगडला. 11:15 वाजत आहेत. ते गडावरतीच मी काहीतरी नाश्ता थोडा करतोय. इथं वडा किंवा मिसळ वगैरे भेटेल, तर बघूया काय भेटतं. आणि इथं बारीक पाऊस चालू आहे, तर मला वाटतं एक छत्री इथे घ्यायला लागेल आपल्याला. छत्री आहे इथे शॉपमध्ये, बघितलं मी. तर नेटवर्क पण आहे, तर आपल्याला ऑनलाईन पे करता येईल. एक छत्री घेऊया आणि मग आपण गडावरती जाऊया. तर जरा नाश्ता करतो, मिसळ वगैरे खातो थोडी, सकाळपासून काही खाल्लं नाही. आणि मग आपण छत्री घेऊया आणि मग गडावरती निघूया. पार्क केली गाडी, पार्किंग फुल झालेलं, शेवटची भेटली आपल्याला, नाहीतर रोडला लावायला लागली असते. थोडं काहीतरी खाऊया आणि आपण गडावरती निघूया. इथं मिसळ घेतली, मिसळ खाऊया. भयानक पाऊस पडतो सज्जनगडवरती. पार्किंग फुल झालं, आभाळ पूर्ण ढगढग झालं आहे, कालचं काय दिसेना. मला ही छत्री भेटली 220 रुपयाला कशी तरी. 2-3 राहिलेल्या त्यातलीच एक भेटली, नाहीतर मग आपला प्लॅन कॅन्सल करायला लागला असता. भयानक पाऊस पडतोय. बिना छत्रीचा मी आलेलो, कारण सकाळी पाऊस नव्हता ना आणि एकदमच पाऊस चालू झाला. तर निघूया, छत्री भेटली आपल्याला, बरं झालं. नाहीतर मी परत जायचं म्हणत होतो, तोपर्यंत इथे एका ठिकाणी छत्री भेटली. या इथे चला आता वरती मंदिराकडे जाऊया. चला, पावसामध्ये बरीच गर्दी आहे बघा. इकडे रोडला लावलेल्या गाड्या सगळ्या, वरती जागाच नाही आहे. चला चढायला गड सुरुवात केली. तर रस्त्यातच रामदास स्वामींनी जे 12 मारुती स्थापन केले होते त्यांच्या प्रतिमा आहेत आणि त्यांची नावं पण, ते पण आपण बघूया. आणि पुढे आपल्याला जसं बघता येते ते आपण आज एक्सप्लोअर करूया. पाऊस भयानक आहे साताऱ्यामध्ये. इकडनं आपण आलो गाडी लावून, जबरदस्त पाऊस पडत आहे. छत्रीमुळं थोडं बरं आहे, नाहीतर बिना छत्रीचं तर आपण वरती जाऊ शकलो नसतो. परत जायचा प्लॅन करायला लागला असतं साताऱ्याला. तर असे वेगळ्या मारुतींचे प्रतिमा आपल्याला रस्त्यात जाताना बघायला मिळतात. असं हळूहळू आपण वरती निघूया. पावसाचा आवाज तुम्हाला येत असेल तर प्रचंड पाऊस पडतो. असे रस्त्यात आपल्याला सगळे मारुती बघायला मिळतात. 5 मिनिटात चालून आपण येऊन पोचलो आहे
सज्जनगडाच्या महाद्वाराजवळ पहिलं महाद्वार छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार. इकडे तुम्ही बघताय, इथूनच आपल्याला वरती जायचं आहे. आज बरीच गर्दी आहे आणि हा पाऊस बघा. आता इथूनच आपण वरती हळूहळू निघणार आहे. छत्री रेनकोट नसेल तर काही खरं नाही, एवढा भयानक पाऊस पडतो. इथून आपण महाद्वारमधून आलो आणि आता आपल्याला ही कमांड लागली. जय जय रघुवीर समर्थ. चला आतमध्ये जाऊया, दर्शन वगैरे घेऊया समाधीचं. भरपूर पाऊस पडत आहे. इकडे हे भक्तनिवास आणि प्रसादाचं हॉल इकडे आहे. तर मी तर खालनं खाऊन आलो आहे, तर मी इकडे समाधीकडे चाललो आहे. खालनं खाऊन आलो होतो, तर मी तर काही प्रसाद घेणार नाही, दर्शनाला निघालो. तर आतमध्ये मंदिरात दर्शन घेऊन आलो मी. आतमध्ये तर व्हिडिओ नाही काढू शकत आपण. आणि इकडे अंगलाई देवीचं मंदिर आहे, तिकडे निघालो आहे. तर इकडे पूर्ण फॉग झालं आहे. इकडून आपण समाधीकडनं आलो आणि इकडे अंगलाई देवीचं एक मंदिर आहे, इकडे चाललो. हा बुर्जाचा वरचा भाग. इथूनच आपण खालून हा रोड आहे वरती याला. पूर्ण फॉग झालं इकडे आणि पाऊस तर थांबतच नाही आहे. आता अंगलाई देवीचं दर्शन घेऊया आणि पुढे एक मारुती मंदिर पण आहे. तर हाच रोड तिकडे पुढे सरळ जातो आहे. तर हा आहे अंगलाई देवी मंदिराचा परिसर. प्रदक्षिणा घालूया. पाऊस तर भरपूर पडतोय. इकडे गर्दी नाही आहे, जास्त लोक येत नाही तिकडे, पण समाधीकडेच जास्त लोक असतात. चला आता इथून बाहेर पडूया. अंगलाई देवीच्या मागे मंदिराचं दर्शन घेऊन आलं की त्याच्या साईडनंच पुढे रोड आहे धाब्याचा मारुती मंदिराकडे. तर तिकडेच मी आता मारुतीचं दर्शन घ्यायला निघालो. जास्त लोक इकडे येत नाहीत, समाधीपर्यंत जास्त लोक गर्दी असते, इकडे कोणच नाही आहे. तर मी असं साईडनी किल्ल्याच्या पुढे निघालो आहे. पूर्ण फॉग झालं आहे खाली आणि पाऊस भरपूर पडत आहे. मला ते तिकडे लांब दिसत असेल ते आहे धाब्याचा मारुती. ते शेवटचं टोक आहे, तो लास्ट. तिथून मग गोल फिरून आपण परत मग महाद्वाराकडे जातो आहे. आता आपण निघालो आहे धाब्याच्या मारुतीचं दर्शन घ्यायला सरळ पुढे. आता आपण इथून 2 मिनिटाच्या अंतरावरती आहे धाब्याचा मारुती आणि तुम्हाला तो हायवे खाली दिसत असेल छोटासा, तोच पुढे जातो आहे. खाली आपण जिकडनं आलो तिकडे साताऱ्याकडे. चला धाब्याच्या मारुतीचं पण दर्शन घेऊ. बऱ्यापैकी इकडे लोक नाही आहेत, पण जास्त आहेत थोडे, बट एवढे नाही. तिकडे जास्त गर्दी होती. आणि समाधीचं मंदिर आहे आणि हा परिसर काय सुंदर दिसतो सगळा. वा. आणि हे असं मंदिर आणि त्याच्या मागे बघा
असा दिसतो डोंगर. हे तुम्हाला जे दिसतंय हे आहे उरमोडी. खूप वारा येते. उरमोडी धरणाचं बॅकवॉटर. आणि हे आहे धाब्याच्या मारुतीचं मंदिर. इकडे आपल्याला पुढे दिसतंय उरमोडी धरण. चला आता इथून निघूया आपण. भरपूर वारा इकडे. धाब्याच्या मारुतीचं दर्शन घेऊन मागे आपण निघालो आता परत अंगलाई देवीच्या मंदिराकडे. तिकडूनच खाली मग आपण गड उतरणार आहे. भरपूर पाऊस आहे आणि हे खूप सुंदर मंदिर आहे. जास्त लोक इकडे येत नाही, ज्यांना माहिती आहे तेच येतात. इथून एक आपल्याला 10 मिनटं लागतील आता परत अंगलाई देवीच्या मंदिराकडे. आणि तिथून मग आपण पुढे गड उतरायला सुरुवात करणार आहे. तर हा आहे सज्जनगड, समर्थ रामदास स्वामींचं समाधीस्थान. भरपूर पाऊस आहे. अजिंक्यताऱ्यावरती मगाशी एवढा पाऊस नव्हता, इकडे बराच पाऊस पडतोय. मगाशी उघडझाप होत होती अजिंक्यताऱ्यावरती, पण हे तर कंटिन्यू पाऊस पडतोय. चला, अंगलाई देवीचं मंदिरचं दर्शन घेतलं मगाशी, समाधीचं दर्शन झालं आणि धाब्याच्या मारुतीचं पण दर्शन झालं. परिसर बघून झाला आणि असा हा सुंदर सगळा परिसर. चला आता पुढे गड उतरायला सुरू. आता थोडासा पाऊस उघडला आहे, थोडासा एकदम हलका सुरू आहे. तर वारा भरपूर आहे. तर आत्ता वाजले दुपारचे 1:15. खाली उतरता उतरता 1:30 पावणे 2 होतील. मग अजून मी ठरवलं नाही आता पुढे काय करायचं आहे. अजून एक ठिकाण आहे, बट ते आता वेळेवरती आहे, डिपेंड आहे. तर बघूया, एकदा गड खाली उतरूया आणि जे पुढे घडते ते तुम्हाला मग मी सांगतोच. 1:15 वाजले. सज्जनगडावरती मी फिरतोय. खूप सुंदर परिसर आहे आणि ते बघा धाब्याच्या मारुतीचं मंदिर किती सुंदर दिसतंय. चला आता निघूया. खाली गाडी लावली, तिकडे गड उतरूया. आत्ता आपला सज्जनगड बघून झाला आहे. तर बरं झालं छत्री भेटली, कारण छत्री नसती तर मला वाटत नाही वरती येता आलं असतं. कारण कंटिन्यू एवढा पाऊस पडतो आहे. विदाऊट छत्री रेनकोट होता तिथे, बट रेनकोटनी कॅमेरा वगैरे सांभाळता येत नाही आणि शूट पण नाही करता येत. त्यामुळं बरं झालं छत्री भेटली, त्यामुळं आपला सज्जनगड झाला. नाही तर माझं एकदा मनात आलं होतं मगाशी नाश्ता करताना खाली, की बहुतेक आपल्याला सज्जनगड स्किप करायला लागतो साताऱ्यामध्ये. एवढ्या खालती पार्किंगमध्ये येऊन स्किप करणं थोडंसं जड जाते. त्यामुळं मग बरं झालं तिथे छत्री भेटली. त्या दादांच्याकडे 2-3च राहिल्या, त्यातली मी एक घेतली आणि आपला सज्जनगड बघून फायनली झाला साताऱ्यामधला. आता इथून खाली निघूया. इकडे आपल्याला इकडे खाली गाडी आपली इथे पार्क आहे. इथूनच खाली आपला मग हा रोड आहे खाली जायला उतरायला घाट. इकडून मग आपण आलो आहे. मगाचा जो रोड होता ना तो ठोसेघरचा आहे, ठोसेघर धबधब्याकडे जातो आहे असा मी म्हणतो आहे बहुतेक. कारण त्या गावातनं जिथनं आलो होतो आपण तिथून खाली तो रोड पलीकडे घाटात जातो तिकडे, आणि तिथूनच ठोसेघर धबधब्याकडे जातो आहे. आणि हा तिथून एक दुसरा येतो तो असा वरती गडावरती येतो सज्जनगडाकडे. तर तो मागचा आहे तो साताऱ्याला नाही जात, तो जातो आहे ठोसेघर धबधब्याकडे. धबधबा वगैरे मला एवढं बघायचं काही हे नाही, तिकडे क्राऊड पण असणार आहे. तर सज्जनगडानंतर मी कुठे जातो आहे हे तुम्हाला मी सांगतो. आधी गड उतरूया आणि पार्किंगमध्ये जाऊया.
हा गड उतरून खाली आलो आहे आणि आता निघालो मी परत साताऱ्याला. तर वाजले दुपारचे 1:30. तर माझा अजून एक ठिकाणी जायचा प्लॅन होता, बट तो सक्सेस होईल का नाही माहीत नाही. तर सध्यासाठी हा व्हिडिओ इथंच थांबवतो आहे. मी तुम्हाला भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये आणि जे होईल ते तुम्हाला स्टोरी पुढे सांगेलच. आता इथून एक अर्धा पाऊण तास म्हणजे 2-2:30 आणि थोडं लंच केलं तर 3 वाजतील आपल्याला हॉटेलवरती जायला. तर तिथून मला वाटत नाही पुढे कुठे जायचा आपला प्लॅन होईल. फक्त संध्याकाळी एक गणपतीचं दर्शन घ्यायचं असं माझं ठरतं आहे. बघूया आता तिथे गेल्यावरती एकदा. तर हा व्हिडिओ इथे संपवतो आहे. इथंपर्यंत बघितलास तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटतो अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत